हॅलो. या लेक्चरमध्ये आपण पॉलिटीचा सेकंड चॅप्टर म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बघणार आहोत. आता काल आपण पहिला चॅप्टर बघितला होता हिस्टोरिकल बॅकग्राऊंड. त्याच्यामध्ये काय बघितलं आपण, जे आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते नेमकं बनलं कसं काय, जसं काही आहे त्याची पूर्ण हिस्ट्री काय होती, ते तसं का बनलं ते आपण काल बघितलं होतं हिस्टोरिकल बॅकग्राऊंड मध्ये. आजच्या चॅप्टरमध्ये मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन मध्ये आपण बघू की हे जे कॉन्स्टिट्यूशन बनलं आहे तर ते बनवण्यापर्यंतची प्रोसेस काय होती. फक्त जो छोटा पिरियड होता ते बनवतानाचा, बस तेवढा भाग म्हणजे मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे ब्रिटिशर्स होते जे की आपलं काही ऐकत नव्हते, पण तरीही आपण काही डिमांड ठेवत होतो आणि ते आपलं रूल्स लॉज सगळे ते बनवत होते आणि आपल्याला आपले स्वतःचे रूल्स लॉज पाहिजे होते. तर आपल्याला स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन पण पाहिजे असणार आहे. तर आपलं जे कॉन्स्टिट्यूशन होतं ते कॉन्स्टिट्यूशन कोणी एक माणूस बनवत नाही, त्यासाठी खूप जण लागतात. तर खूप जण जेव्हा एकत्र येतात तर त्याला आपण म्हणतो काय, असेंब्ली. आणि जेव्हा कॉन्स्टिट्यूशन साठी आहे तर त्याला कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणतो. तर ह्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची डिमांड भारतीयांकडूनच होणार, इंग्रज स्वतःहून तर देणार नाही ना, तुम्ही कॉन्स्टिट्यूशन बनवा असं स्वतःहून नाही म्हणणार. तर आपण डिमांड ठेवली. सगळ्यात आधी डिमांड एम एन रॉय यांनी ठेवली होती 1934 ला. आता एम एन रॉय हे होते कम्युनिस्ट पक्षाचे लेफ्टिस्ट. आता लेफ्टिस्ट म्हणजे मोस्टली त्यांची आयडिओलॉजी काय असते की जेवढं पण पॉवर आहे तो पॉवर सिटीजन किंवा जे लोक आहेत त्यांच्या हातात पाहिजे असतो. आणि त्यांचं म्हणणं पण तेच होतं की जे कॉन्स्टिट्यूशन बनलं पाहिजे ते सिटीजन द्वारे बनलं पाहिजे आणि त्यासाठी जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनायला पाहिजे तर ती पण सिटीजन द्वारेच बनायला पाहिजे. आणि ही जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे ती पूर्ण भारतीयांची असायला पाहिजे. तशी पहिली डिमांड कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी काही लोक एकत्र येतील ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. तर ती डिमांड पहिली एम एन रॉय यांनी ठेवली होती. त्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस होती, त्यांनी पण आपला पाय टाकला तिथे आणि पहिल्यांदा ऑफिशियल डिमांड केली 1935 ला. कशाची, कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीसाठीची इंडियन नॅशनल काँग्रेसने. आता काँग्रेसमध्ये नेहरूजी पण होते, जवाहरलाल नेहरू. 1938 ला त्यांनी काय डिमांड ठेवली की हे ठीक आहे बनेल, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनेल, पण ती बनण्यासाठी ऍडल्ट फ्रँचाईज पाहिजे. ऍडल्ट फ्रँचाईज म्हणजे काय, ऍडल्ट म्हणजे 18 वर्षाच्या वरचे, फ्रँचाईज म्हणजे जे वोट देतील ते. तर 18 वर्षाच्या लोकांनी वोट देऊन जे लोक जातील ते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये गेले पाहिजे, अशी त्यांची डिमांड होती नेहरूजींची. ठीक आहे. त्यानंतर 1940 ला ऑगस्ट ऑफर म्हणजे आता वर्ल्ड वॉर टू सेकंड वगैरे चालू झाला होता आणि इंग्रजांना आपली मदत पाहिजे होती. तर त्यासाठी एक एक त्यांनी डिमांड वगैरे मीट करायला सुरुवात केली. आपल्या ज्या डिमांड्स आहेत तर त्यांनी सगळ्या मीट नाही केल्या किंवा सगळ्या दिल्या नाही, आपल्याला एक एक जस्ट सुरुवात केली होती. आता ऑगस्ट ऑफर वगैरे आहेत तर त्याच्यात खूप जास्त वेगवेगळ्या गोष्टी, तर त्या तुम्ही हिस्ट्रीमधून करून टाका. इथं आपल्याला जेवढं रिलेव्हंट आहे तेवढं सांगतो. आता ऑगस्ट ऑफर मध्ये त्यांनी जी आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन बनवण्यासाठी त्यांनी डिमांड मान्य केली. हा ठीक आहे, पण ते आपण ऍक्सेप्ट केलं नव्हतं त्यांनी डिमांड जी मान्य केलेली, कारण की त्यात इतर वेगळ्या पण गोष्टी होत्या, तर ते ऍक्सेप्ट म्हणजे ते आपण पूर्ण ऍक्सेप्ट नाही केलं. त्यानंतर क्रिप्स मिशन वगैरे आलं, देसाई लियाकत पॅक्ट वगैरे आलं, जे की आपण हिस्ट्रीमध्ये वाचत असतो. ठीक आहे. आता सगळं फेल गेलं. लियाकत पॅक्ट किंवा आपलं क्रिप्स मिशन हे सगळं फेल गेलं. मग त्याच्यानंतर आलं कॅबिनेट मिशन प्लॅन. आता ह्याच्यामध्ये त्यांनी जी आपली मागणी होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची की तुमचं तुम्ही बनवा पूर्णपणे सोवरिनपणे, की तिथं कोणाचं इंटरफेअर नसणार, तर अशी कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची डिमांड 1946 ला मान्य झाली. ठीक आहे, कॅबिनेट मिशन प्लॅन मध्ये. ते आय थिंक मार्च 1946 ला आलं होतं. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनायला सुरुवात झाली. ठीक आहे. आता ही नेमकी बनली कशी काय, आता त्यांनी काय केलं की काही लोक, काही पॉप्युलेशन 10 लाखाच्या जवळपासचं पॉप्युलेशन, तर त्याच्या मागं एक व्यक्ती असं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये जाईल, अशा पद्धतीने त्यांनी स्ट्रक्चर बनवायचं ठरवलं. आता अशा पद्धतीने किती टोटल 389 लोक होत होते, 389 लोक. आता 389 पैकी 296 हे लोक असणार आहेत आपल्या ब्रिटिश सरकारच्या अंडर, डायरेक्ट जे अंडर आहेत त्यांचे. आणि 93 किंवा 93 लोक असणार आहे जे प्रिन्सेस स्टेट्स आहेत त्यांच्या अंडरचे. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. किती, 296 हे ब्रिटिश गव्हर्नमेंट. आता ब्रिटिश गव्हर्नमेंट म्हणजे काय, की आपलं जे गव्हर्नमेंट होतं किंवा आपला जो इंडिया होता तर त्याच्यातला असा काही पार्ट होता की जो डायरेक्टली ब्रिटिशांच्या अंडर होता आणि काही पार्ट होता तो इनडायरेक्टली ब्रिटिशांच्या अंडर होता. आता इनडायरेक्टली म्हणजे काय, की तिथे राजे राज्य करत होते, राजे किंवा किंग्स होते, महाराजे होते, ते तिथे राज्य करत होते पण इंग्रजांच्या इन्फ्लुएन्स मध्ये. तर त्याला आपण प्रिन्सली स्टेट्स म्हणतो. आणि जे इतर होते ते होते प्रोव्हिन्सेस. ठीक आहे. तर आता हे जे 296 होते तर त्याच्यापैकी 292 हे हे जे प्रोव्हिन्सेस होते त्यांना दिले होते सीट्स. आणि जे चार होते 296 पैकी चार, तर ते चार काही चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस होते. आता हे जे होते तर हे गव्हर्नरचे प्रोव्हिन्सेस होते आणि चार होते चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस. आता हे कशासाठी बनवले होते, जसे आपल्याकडे आता युटीज आहेत, जसं दिल्ली आहे किंवा पुदुच्चेरी वगैरे आहे, तर त्यासारखे हे चार होते. इथं पण दिल्ली होतं, अजमेरा वगैरे होतं, बलुचिस्तान वगैरे पण होतं आणि कुर्ग होतं, असे चार होते. आणि प्रत्येक चार मधून एक एक आणला होता. ठीक आहे, तसे चार होते आणि 296 पैकी 92 हे प्रोव्हिन्सेस मधून होते आणि चार चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस मधले होते. ठीक आहे, एवढं कळलं. त्यानंतर जे इतर 93 होते ते प्रिन्सी स्टेट्स मधून होते. आता
हे जे लोक आहेत, हे 192+4 296, सॉरी 292+4 296, तर हे लोक डायरेक्ट इलेक्टेड होते. डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्टली इलेक्ट होते, पण इलेक्टेड होते. आणि जे प्रिन्सली स्टेट मधून 93 येणार होते ते होते नॉमिनेटेड. ठीक आहे, म्हणजे ही जी बॉडी होती ती इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड अशी होती. आता हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे तर हे आपल्या इंडिपेंडन्सच्या आधीच होतं. मी तुम्हाला सांगितलं की 1946 ला डिमांड मांडण्यात झाली, तर हे जे स्ट्रक्चर होतं हे आपल्या इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्याच्या आधीच होतं. स्वातंत्र्य जे जे आपलं स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पार्टिशन झालं आपलं, तर तेव्हा काही लोक पाकिस्तानात जाणार, तर त्याच्यामुळे हे जी स्ट्रेंथ आहे 389 वरून आपली 299 झालेली आहे. तर हे आकडे लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये विचारण्याचे चान्सेस असतात. आता 299 झाली, तर हे जे 296 होते जे प्रोव्हिन्सेस मधले होते, गव्हर्नरच्या प्रोव्हिन्सेस मधले होते, तर ते झाले 229. म्हणजे ओव्हरऑल जेवढे प्रोव्हिन्सेस होते तर त्याच्यापैकी 229 झाले. आणि हे 93 होते प्रिन्सेस स्टेट्स, त्याच्यापैकी 70 झाले. ठीक आहे, एवढं कळलं. त्यानंतर आता जे इलेक्शन्स होते तर ते इनडायरेक्ट होते. डायरेक्टली कोणीच तिथं निवडून गेलेलं नाही, सगळे इनडायरेक्ट होते. इनडायरेक्ट म्हणजे काय की हे जे प्रोव्हिन्सेस होते, हे प्रोव्हिन्सेस होते मद्रास, बेंगाल, त्याच्यानंतर बॉम्बे, पंजाब, युपी, आसाम, हे जे होते प्रोव्हिन्सेस तेव्हाच्या काळातले, तर त्या प्रोव्हिन्सेस मध्ये काही असेंब्ली होत्या, असेंब्ली, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. तर त्या असेंब्लीमध्ये काही लोक होते, तर जे असेंब्लीमध्ये जे मेंबर्स होते, आता ज्यांना आपण एमएलए म्हणतो, तर ते एमएलए होते ते आता निवडून देणार होते, जसं की आता राज्यसभेत निवडून देतात तसं त्यांनी इथे निवडून दिले. ठीक आहे, आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये. तर अशा प्रकारचे ते इनडायरेक्ट इलेक्शन होते. आणि ते सिंगल ट्रान्सफरेबल वोट थ्रू प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन, सिंगल ट्रान्सफरेबल वोट थ्रू सिंगल ट्रान्सफरेबल वोट थ्रू प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन याद्वारे होते. म्हणजे काय की म्हणजे आता हे पुढे पॉलिटीमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर वगैरे घेऊ तर त्याच्यामध्ये येईलच आहे, पण आता तुम्हाला बरोबर सांगून देतो. म्हणजे काय असतं की व्होटिंग करताना कोणी एकाला वोट नाही करत, ते काय नंबर देतात की मी पहिलं वोट माझं ह्याला असेल, दुसरं ह्याला, तिसरं ह्याला, तशी रेटिंग देतात. आणि मग जेव्हा जे व्होटिंग असते ते मोजायची कशी, जे पहिल्या नंबरचे सगळ्यात जास्त जे आहे ते बघायचे, त्यानंतर सेकंड नंबरचे सगळ्यात जास्त, त्यानंतर एक एक खालचा काढत जायचा, त्याच्यानंतर एक 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 म्हणजे 2 राहतील, आणि सगळ्यात जास्त म्हणजे 50% वरती ज्याला व्होटिंग मिळाली तर तो जिंकला. आता हे तुम्हाला इथं म्हणजे खूप फास्ट मी सांगितलं, कळलं असेल तर ठीक, नसेल कळलं ठीक. आपण जसं पॉलिटीमध्ये पुढे जाऊ तर नेक्स्ट चॅप्टर मध्ये वगैरे आपण बघून टाकू. ठीक आहे, तर इथं फक्त एवढं लक्षात ठेवा की हे इलेक्शन इनडायरेक्ट होते. त्यानंतर हे जे इलेक्शन झाले ते सगळे पॉप्युलेशन बेसिसवर होते. तुम्हाला सांगितलं जवळपास 10 लाखाच्या वरती जे पॉप्युलेशन होतं त्याच्यासाठी एक माणूस नेमला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिन्सेस स्टेट्स होते ते नॉमिनेट होते, तुम्हाला ते पण सांगितलं. आणि इलेक्शन रिझल्ट जे आले तर त्याच्यामध्ये काँग्रेसला सगळ्यात जास्त वोट्स किंवा सगळ्यात जास्त सीट्स मिळाल्या. किती? 208. किती पैकी? 389 पैकी 208 याला मिळाल्या. आणि जे मुस्लिम लीग होती त्याला 73, आणि जे इतर होते त्यांना 15. ठीक आहे, आता गांधीजी याचे मेंबर नव्हते, लक्षात ठेवा. गांधीजी ह्याचे मेंबर नव्हते. आणि चेअरमॅन कोण होतं? टेम्पररी, म्हणजे आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बसली, आता कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बसली तशी रॅन्डम कोणी पण कसं पण नाही करणार ना, त्यासाठी एक अध्यक्ष लागणार. आता अध्यक्ष निवडायचा कसा, तर त्यांनी सगळ्यात आधी एक टेम्पररी अध्यक्ष निवडला, जो की फ्रेंचची प्रॅक्टिस आहे. फ्रान्समधली प्रॅक्टिस आहे की जो सगळ्यात ओल्डेस्ट, सगळ्यात जो म्हातारा असतो तर त्याला ते निवडतात. तू अध्यक्ष बन, आणि तू अध्यक्ष बनल्यावर तू जे इतर लोक किंवा इतर कोणी आहे तर त्याला, जर ज्याला अध्यक्ष बनायचं त्यासाठी वोटिंग तू तिथं कंडक्ट कर. ठीक आहे, तर जेव्हा ती नंतर वोटिंग झाली परमनंट वाल्यासाठी तर तिथं राजेंद्र प्रसाद निवडून आले. टेम्पररीसाठी सच्चिदानंद सिन्हा हे निवडून आले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट कोण कोण होते? एस सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णामाचारी, हे दोन नावं लक्षात ठेवा. एच सी मुखर्जी आणि व्ही टी कृष्णामाचारी हे दोनही नावं पुढे येतील. फक्त म्हणजे आता तुम्हाला ते कठीण वाटत आणि यासाठी काही ट्रिक्स बनवायची पण काय गरज नाही, कारण की आपण जे पुढे गोष्टी येणार आहेत तर त्यासाठी ट्रिक्स ऑलरेडी बनवलेल्या आहेत, तर त्या तुमच्या लक्षात राहिल्या पाहिजे. म्हणून अशा छोट्या छोट्या गोष्टींची ट्रिक्स बनवायची गरज नाही. हे नाव तुम्ही खूपदा वाचले की तुमच्या लक्षात राहूनच जातील. ठीक आहे, आता एस सी मुखर्जी आणि हे कृष्णामाचारी यांच्या कमिटीज मध्ये नाव येणार आहेत. ठीक आहे, आता 13 डिसेंबर 1946 ला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन पास झालं. कोणी? जवाहरलाल नेहरू यांनी पास केलं. ठीक आहे, म्हणजे आता हे पूर्ण टाइमलाईन बघायला गेली तर कसं आहे की जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची जी डिमांड होती ती मान्य झाली. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युएंट जे इलेक्शन वगैरे झाले, आणि पहिली जी मिटिंग आहे ती बसली कधी? 9 डिसेंबरला. ठीक आहे, पहिली मिटिंग. त्यानंतर जे प्रेसिडेंट निवडून आले आपले राजेंद्र प्रसाद, तर ते 11 डिसेंबरला निवडून आले. आणि त्याच्यानंतर हे जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आहे तर ते 13 डिसेंबर झालं, म्हणजे 2-2 दिवसाच्या फरकाने जवळपास झालं असं समजून झालं. ठीक आहे, 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन म्हणजे काय की असं काही खूप वेगळं नाही की आपले जे
ऑब्जेक्टिव्ह आहेत की आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवायचं आहे, त्याचं कॉन्स्टिट्यूशन कसं बनायचं किंवा त्याच्यामध्ये काय काय असलं पाहिजे, जस्टिस असलं पाहिजे, लिबर्टी असली पाहिजे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या याच्यात असणार आहेत. आणि हे युनॅनिमसली अप्रूव्ह झालं किंवा पास केलं, कारण की त्या गोष्टी तशा होत्या, त्याला कोणी नाही म्हणू शकणार नाही. ठीक आहे, तर ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन नेहरूजींनी मांडलं होतं, तर ह्याच्यावर बऱ्याचदा प्रश्न आलेले आहे. ठीक आहे, त्यानंतर इम्पॉर्टंट डेट्स. आता 1946 ला काय काय झालं बघा. जुलै ऑगस्टला इलेक्शन झाले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हे जे कॉन्स्टिट्यूट झाले की म्हणजे कोण कोण तिथे बसेल हे सगळं ठरलं. त्याच्यानंतर हे जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे ना त्याच्याविषयी चाललंय सगळं. त्याच्यानंतर 9 डिसेंबरला पहिली मिटिंग झाली, तुम्हाला सांगितलं. 11 डिसेंबरला राजेंद्र प्रसाद यांची म्हणजे निवडून आले ते. त्याच्यानंतर 13 डिसेंबरला ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन आपले जे पंतप्रधान होते, म्हणजे त्यावेळेस पंतप्रधान नव्हते जेव्हा त्यांनी ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन टाकलं तेव्हा, ते कोण, आपले नेहरूजी. त्याच्यानंतर 22 जानेवारी 1947 ला ते अडॉप्ट केलं आपण. 29 ऑगस्ट 1947 ला ड्राफ्टिंग कमिटी बसली होती. 22 जुलै 1947 ला फ्लॅगला आपण मान्यता दिली की आपलं असं असं फ्लॅग असेल. आणि 26 नोव्हेंबर 1949 ला कॉन्स्टिट्यूशन पास झालं. ठीक आहे, ह्या गोष्टी फक्त एकदा वाचून घ्या, नजरे खालून घालून घ्या, 4-5 टाका, म्हणजे तुमच्या लक्षात राहून जातील. ठीक आहे, आता हे डायरेक्टली वाचायच्या आधी तुम्हाला पॉलिटीचं लक्ष्मीकांत वाचावं लागेल, किंवा मी नोट्स आपल्या ज्या याच्यात माझं कोर्स आहे त्याच्यामध्ये ह्या नोट्स केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इंडिपेंडन्स ऍक्ट मध्ये काही चेंजेस झाले. आता आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली. आता ही जी असेंब्ली बनली तर ती 1947 नंतर चेंज होणार, कारण की आपल्याला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं. आता चेंज का बरं होणार, कारण की 2-3 गोष्ट. पहिली गोष्ट म्हणजे काय, ब्रिटिशर्स गेले. दुसरी गोष्ट म्हणजे काय, पाकिस्तान वाले जे लोक होते ते पण गेले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय, की हे जे आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली होती तर ती पण म्हणजे काही वेगळे पण काम करणार ना, आता स्वतःकडे सगळं भार आलाय तर वेगळे पण काम करणार. तर असे 3 वेगवेगळे चेंजेस झाले. पहिलं म्हणजे काय, की सोव्हरेनिटी का बरं, कारण की जे ब्रिटिश आहे ते चालले गेले आणि सगळ्याच्या सगळा पार म्हणजे सगळा पॉवर आहे, सगळा पॉवर आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीकडे देऊन गेले. जी आपली कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती तर तिच्याकडे सगळा पॉवर आला, आणि त्याला आपण काय म्हणतो, सोवरिंग. ते ज्या बॉडीवर कोणाचाच कंट्रोल नाहीये, ती स्वतःची डिसिजन घेऊ शकते, त्याला आपण सोवरिंग बॉडी म्हणतो. ठीक आहे, ते आपली जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली झाली ती सोवरिंग झाली. त्यानंतर त्याला लेजिस्लेटिव्ह बॉडी पण म्हणजे बनवल्या गेली, कारण की त्याचे फंक्शन्स वेगळे झाले आणि पाकिस्तानचे मेंबर वेगळे झाले. तर त्याच्यामुळे काय झालं, की हे जे 389 मेंबर्स होते ते कमी होऊन 299 मेंबर झाले. तर ह्या 3 गोष्टी चेंज झाल्या. आता लेजिस्लेटिव्ह बॉडी चेंज झाली म्हणजे काय, हे बघा इथं सांगितलं तुम्हाला. फंक्शन चेंज झाले. पहिली म्हणजे काय, कॉन्स्टिट्युएंट बॉडी होते. आता हे जे आहे, मी आपलं जे मेन मोठं लेक्चर घेतलंय त्याच्यामध्ये सगळं चांगल्या रीतीने एक्सप्लेन केलं होतं, तर तिथूनच त्याच डायग्राम मधून एकदा सांगतोय तुम्हाला. तर हे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची बॉडी आहे, किंवा कॉन्स्टिट्युएंट बॉडी म्हणून आपण निवडून दिलं होतं. तर ती कॉन्स्टिट्युएंट बॉडी काय करणार होती, आपलं कॉन्स्टिट्यूशन बनवणार होती. ठीक आहे, तर ते फंक्शन तसंच होतं. पण सेकंड फंक्शन काय होतं, की आपली जी लेजिस्लेटिव्ह बॉडी आहे ती म्हणजे ते पण हे काम करणार होती. जी कॉन्स्टिट्युएंट बॉडी आहे ती लेजिस्लेशन किंवा जे लॉज बनवणं आहे, जसे एकदम ऑर्डिनरी लॉज, एज्युकेशन, हेल्थच्या रिलेटेड जे काही लॉज आहेत तर ते बनवण्याचं काम पण ही कॉन्स्टिट्युएंट बॉडी करणार होती. म्हणजे कळलं का, की जे टोटल 299 मेंबर्स होते, आता 389 वरून आपण 299 वर आलो होतो ना, तर जे 299 मेंबर्स होते तर ते कॉन्स्टिट्यूशन तर बनवतीलच. ठीक आहे, सोबतच ते जे ऑर्डिनरी लॉज आहेत ते पण बनवतील. पण इथे एक ट्विस्ट आहे, काय, की जेव्हा कॉन्स्टिट्यूशन बनवेल तर तेव्हा त्याचे जे प्रेसिडेंट असतील ते असतील आपले राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, पण जेव्हा ते ऑर्डिनरी लॉज बनवेल त्यावेळेस त्याचे प्रेसिडेंट असतील किंवा त्याचे जे अध्यक्ष असतील त्या बॉडीचे, कोण, जी व्ही मालवणकर. ठीक आहे, तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. हा, आता हे जे राजेंद्र प्रसाद सांगितले तुम्हाला आणि जी व्ही मालवणकर सांगितले, तर हे दोघांचे पण नाव लक्षात ठेवा. हे दोघं पण पुढे येणार आहे, खूप जास्त महत्वाचे आहे. आणि आपण जे लॉजिक बिल्ड करतोय ना, की हे कमिटीचे नाव वगैरे सगळे पाठ करायचे, तर त्या लॉजिकच्या मागे पण ते नावं आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्ही ते लक्षात ठेवून द्या चांगल्या रीतीने. आता हे इंडिपेंडन्स ऍक्ट मध्ये 3 चेंजेस झाले. SLP लक्षात ठेवायचं असेल तुम्ही तसं ठेवू शकता, किंवा सोवरिंग, लेजिस्लेटिव्ह बॉडी आणि पाकिस्तान मेंबर स्लेब, हे 3 जर लक्षात ठेवले तरी तुमच्या सगळं लक्षात येऊन जातील की इंडिपेंडन्स ऍक्टनी आपल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये काय चेंजेस केले. त्यानंतर अदर चेंजेस म्हणजे इतर आणखी कोणते कोणते चेंजेस केले. नॅशनल फ्लॅगला आपण अडॉप्ट केलं 1947 ला. त्यानंतर जे आपण कॉमनवेल्थची मेंबरशिप पण घेतली घेतली म्हणजे तिथं रॅटिफाईड केली. आता कॉमनवेल्थ म्हणजे काय, की आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश गव्हर्नमेंट किंवा ब्रिटिशर्स होते खूप जास्त जगामधल्या खूप जास्त देशांवर त्यांनी आपलं राज्य केलं होतं. तर त्यामुळे काय झालं, की असं म्हणतात की ब्रिटिश जो देश आहे तर त्याच्यावर सूर्य कधीच मावळत नाही.
आता हे जे असे देश आहेत, असे बरेचसे देश आहेत की जे स्वातंत्र्य मिळालं बऱ्याच देशांना. तर असे देश एकत्र आले आणि त्यांनी कॉमनवेल्थ निर्माण केलं. कॉमनवेल्थ म्हणजे जे अशा देशांचे एकत्र येणं जे ब्रिटिशांच्या अंडर होते आधी. आता ते असतील नसतील काही सांगता येत नाही. ठीक आहे, तर असं कॉमनवेल्थ मध्ये भारताने रेटिफाय केलं की हा ठीक आहे, आम्ही पण मेंबर आहोत, पण ब्रिटिशांच्या अंडर नाहीये, आम्ही जस्ट मेंबर आहोत, आम्ही स्वतःच्या मर्जीने आलोय. ठीक आहे, हे कॉमनवेल्थ मध्ये आपण गेलेलो. त्याच्यानंतर नॅशनल अँथम, नॅशनल सॉन्ग आणि प्रेसिडेंट हे एकाच दिवशी, म्हणजे नॅशनल अँथम आणि नॅशनल सॉन्ग हे एकाच दिवशी, आणि प्रेसिडेंट यांना पण त्याच दिवशी आपण निवडून दिलं होतं. ठीक आहे, 1950 ला. त्याच्यानंतर कमिटीज. आता कमिटीज कोणत्या कोणत्या होत्या बघा. नेहरू, हा इथे एक खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. कमिटीज खूप जास्त महत्वाच्या आहेत, ह्याच्यावर प्रश्न येतातच. ठीक आहे, तर हे सगळं आपल्याला चांगलं करून ठेवायचे आणि लॉजिकली आपण सगळं करू. खूप जास्त ट्रिक्सची गरज नाही, तर लॉजिकली जरी केलं तरी जमून जाईल. आता बघा, आपल्याला 3-4 नावं फक्त माहिती पाहिजे. कोण? नेहरूची. दुसरं म्हणजे काय? पटेल. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद आणि एक जी व्ही माळवणकर. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की जे नेहरूजी आहेत ते सगळ्यात जास्त प्रभावशाली होते. त्याच्या जस्ट खालोखाल सरदार पटेल होते आणि त्यानंतर राजेंद्र प्रसाद. आता हे आपले पहिले राष्ट्रपती वगैरे पण होते. आता आपल्याला माहिती आहे की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आता त्या गोष्टी जसं की जे युनियन आहे, युनियनचे पॉवर्स, युनियन म्हणजे आपली जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याचे पॉवर्स, त्यानंतर स्टेट गव्हर्नमेंटचे पॉवर, स्टेट सोबत प्रोव्हिन्सेस त्यावेळेस जे होते प्रोव्हिन्सेस तुम्हाला सांगितलं तर त्या प्रोव्हिन्सेसचे पॉवर. त्याच्यानंतर एमपीएससी युपीएससी झालं किंवा कोर्ट्स झालं, तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत. किंवा इव्हन जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली बनली होती तर ती त्याचे पण पॉवर्स. तर त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींसाठी कमिटी बसणार आहे. ठीक आहे, तर आता सगळ्यात महत्वाचा व्यक्ती कोण आहेत? नेहरू. तर त्यांच्याकडे सगळ्यात महत्वाच्या कमिटीज असतील, बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय होती आपल्यासाठी? युनियन. आपलं युनियन जे होतं किंवा आपलं जे सेंटर आहे ते. ठीक आहे, तर जे सेंटर विषयी जे सब्जेक्ट आहे तर त्याच्यासाठी नेहरूची कमिटी होती. बघा, युनियन पॉवर्स आणि युनियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर स्टेट्स. स्टेट्स म्हणजे कोणते आहेत? जे प्रिन्सी स्टेट्स होते तर त्यांना एकत्र वगैरे आणायचं काम पण नेहरूजींनी केलं होतं. तर त्याची कमिटी पण नेहरूजींची होती. त्यानंतर ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन. आता मला सांगा, एखादी लीडर आहे सगळ्यात वरच्या टॉपच्या लेवलचा, तर तुम्ही खाली जे काय करता नेमकं ज्यासाठी तुम्ही बसले आहे तर त्याचं ओव्हरऑल जे लुक आहे ते तर बघणारच, बरोबर. तर जेवढं काही कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट होणार होतं, जेवढं काही कॉन्स्टिट्यूशन बनेल, तो एक ओव्हरलुक कोण देणार आहे? ऑब्व्हियसली जो सगळ्यात वरचा नेता आहे. ठीक आहे, तर म्हणून नेहरूजींची ही एक कमिटी पण होती ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनचे इव्हॅल्युएट करायसाठीची. तर अशा 4 कमिट्या आहेत: युनियन पॉवरची, युनियन कॉन्स्टिट्यूशनची, स्टेट्सची आणि ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशनची. अशा 4 कमिट्या लक्षात ठेवा नेहरूंच्या. त्यानंतर पटेल, सरदार वल्लभभाई पटेल. आता आपल्याला म्हणजे तुम्ही हिस्ट्रीमध्ये किंवा जनरल नॉलेज पण असतं बऱ्याच लोकांना, मागं खूप जास्त डिबेट्स वगैरे पण सुरू होते सोशल मीडियावर, तर तुम्हाला माहित असेल की जे पटेल होते ते त्यांनी प्रोव्हिन्सेसला एकत्र करायचं काम केलं. प्रोव्हिन्सेस जे प्रांत होते त्यांना एकत्र करायचं काम केलं. म्हणून प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशनची त्यांनी, प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन म्हणजे जे स्टेट्स, आता जे स्टेट्ससाठी जे पॉवर्स वगैरे आहेत तर त्याची जे पॉवर्स साठी ज्यांनी वगैरे मागणी वगैरे केली किंवा त्यासाठी जी कमिटी बसली तर त्याचे हेड पटेल होते. ठीक आहे, त्यानंतर प्रोटेक्शनसाठी. आता प्रोटेक्शन कोणाकोणाचं? जे सगळे लोक आहेत त्यांचं त्यांचं कुठून करतो आपण? फंडामेंटल राईट्स थ्रू. त्यानंतर मायनॉरिटीजला पण प्रोटेक्शनची गरज असते ते, त्यानंतर ट्रायबल्सला पण असते, आणि जे एक्सक्लुडेड एरियाज असतात त्यांना पण. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचंय? पटेल फॉर प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन प्लस प्रोटेक्शन ऑफ सगळे मायनॉरिटी लोक, ट्रायबल्स, असं सगळं. ठीक आहे, तर ह्या 4 कमिट्या लक्षात ठेवा. कोणती? फंडामेंटल राईट साठीची, मायनॉरिटी साठीची, ट्रायबल साठीची, आणि जे एक्सक्लुडेड एरिया आहेत ते. तसे 4 होते. यासाठी जे ऍडवायझरी कमिटी होती प्रोटेक्शन साठी, आणि हे प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन साठी. तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. आता जे याच्यामध्ये सब कमिट्या होत्या, फंडामेंटल राईट साठी एक, मायनॉरिटी साठी एक, ट्रायबल साठी आणि एक्सक्लुडेड एरियासाठी. आता फंडामेंटल राईट साठी क्रिपलानी यांची होती. ठीक आहे, क्रिपलानी. त्याच्यानंतर जे मायनॉरिटीज होते त्यांसाठी मुखर्जी यांची. आता मुखर्जी हे लक्षात ठेवायचं आहे की राणी मुखर्जी लक्षात ठेवा. राणी मुखर्जी त्या थोड्याशा बुटक्याच होत्या ना, किती नाही म्हटलं तरी, तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता ते मायनॉरिटी. ठीक आहे, ते बुटक्या होत्या म्हणून मायनॉरिटी आणि मुखर्जी असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. म्हणजे मी कसं कोणाला काही चिडवत नाही, जस्ट एक लक्षात राहावं त्यासाठी सांगतोय की त्यांची जस्ट हाईट कमी होती म्हणून तुम्ही मायनॉरिटीला मुखर्जी असं लक्षात ठेवू शकता. त्यानंतर ट्रायबल. ट्रायबल बोर्दोलोई. बोर्दोलोई हे नाव ट्रायबलसाठी वाटतं, त्यासाठी वेगळं काही लक्षात ठेवायचं नाही, फक्त तेवढं ठक्कर आहे ते एक्सक्लुडेड एरियात जे होतं त्यासाठी आहेत. ठीक आहे, तर हे गोष्टी लक्षात ठेवा. नंतर राजेंद्र प्रसाद आहेत, तर ते स्टिअरिंग कमिटी रूल्स
फायनान्स आणि नॅशनल फ्लॅग. आता आपल्याला माहिती आहे की राजेंद्र प्रसाद, आपण मगाशीच बघितलं होतं की जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती तर त्याच्यासाठी जे परमनंट चेअरमॅन म्हणून आपण राजेंद्र प्रसाद यांची निवड केली होती. तर ऑब्व्हियसली ते जे कमिटीज असणार आहे त्यांच्या अंडरच्या त्या सगळ्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या रिलेटेड असतील. ठीक आहे. आता हे जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या जे काही रूल्स बनवायचे आहेत तर ती पण त्यांच्या हातचीच असणार आहे, त्यांच्या अंडर असेल. त्याच्यानंतर जे स्टिअरिंग, आता तुम्ही कार वगैरे बघितली असेल तर कारमध्ये एक स्टिअरिंग असते की जे आपल्या ज्या साईडला वळायचं असतं त्या साईडला आपण ते गोल फिरवतो, म्हणजे काय ती डायरेक्शन देत असते, ती गाईड करत असते. तर गायडन्स म्हणजे काय, स्टिअरिंग कमिटी. ही स्टिअरिंग कमिटी त्यांच्या अंडर असणार आहे. ऑब्व्हियसली ह्या पूर्ण कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीला जे काही गाईड करायचं आहे तर ते काम करून करणार आहे आपले राजेंद्र प्रसादच करणार होते, म्हणून ती कमिटी होती ती यांच्या अंडर होती. त्याचे रूल्स होते, त्याची कमिटी पण त्यांच्या अंडर होती. त्यानंतर याचे जे फायनान्स होते कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे, त्याचे स्टाफ वगैरे होता, सगळं बघण्याची जबाबदारी कोणाची असणार आहे, त्यांचीच असणार आहे. तर हे तिसरी जी फायनान्स आणि ते स्टाफची होती कमिटी तर ती पण राजेंद्र प्रसाद यांचीच असणार आहे. आणि नॅशनल फ्लॅग त्याची कमिटी पण यांच्या अंडरच होती. ठीक आहे. त्यानंतर आंबेडकर, हे सगळ्यांनाच माहित आहे ड्राफ्टिंग कमिटी, याच्याविषयी एक्स्ट्रा बोलायची जास्त काही गरज नाही आहे. ठीक आहे. आंबेडकर त्यांची ड्राफ्टिंग कमिटी आणि पुढे येणारच आहे ते. त्याच्यानंतर सीतारामय्या, तर ह्यांच्या अंडर दोन कमिटी होत्या. एक हाऊस कमिटी. हाऊस कमिटी म्हणजे काय, जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती तर त्याचं लॉजिस्टिक्स किंवा काही कागदपत्र लागतं ते सगळं बघण्याची जबाबदारी यांची, सीतारामय्या. ठीक आहे. तर आणि चीफ कमिशनर्स प्रोव्हिन्सेस, आता तुम्हाला सांगितलं हे मगाशी की जे 296 होते जे जागा मिळाल्या होत्या तर त्याच्यापैकी 292 जागा ह्या प्रोव्हिन्सेसला होत्या आणि 4 चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेसला होत्या. तर हे जे चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस होते तर ते ह्यांच्या अंडर त्याच्यासाठीची कमिटी बसली होती सीतारामय्या यांच्या अंडर. ठीक आहे. त्यानंतर के एम मुन्शी, ऑर्डर ऑफ द बिझनेस, जी व्ही मालवकर. हा, हे गोष्ट आपण मगाशी बघितलं होतं काय की दोन फंक्शन्स होते. कोणते, लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून पण बसली होती, जे आपली इंडिपेंडन्स किंवा स्वातंत्र्यानंतर जे चेंजेस झाले तर त्याच्यामध्ये जे आपलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती तर ते सेम ऍज अ लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून पण बसणार होती. आता मी हे तुम्हाला सांगितलं होतं, हे जे लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून जेव्हा बसतंय तेव्हा जी व्ही मालवणकर हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर ते जेव्हा त्याचे अध्यक्ष होते तर ऑब्व्हियसली जी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आहे तर त्याचे जे फंक्शन असतील त्या फंक्शन साठी जी कमिटी असणार आहे ती पण त्याच्या अंडर असणार आहे. ठीक आहे. तर कुठे गेले, जी व्ही मालवणकर, तर फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. त्याच्यानंतर वर्धाचारी, आता हे तर तुम्हाला लक्षातच पाहिजे कारण की जे इतर गोष्टी आहेत ते तुम्ही इझिली एलिमिनेट करू शकता. वरदचारी आहे. वरदचारी हे सुप्रीम कोर्ट आणि सिटिझनशिपसाठी आहे. वरदचारी सुप्रीम कोर्ट सिटिझनशिपसाठी. तुम्ही फक्त 4-5 दा म्हणा, तुमच्या लक्षात राहून जाईल. नंतर नलिनी रंजन सरकार ह्या फायनान्शियल प्रोव्हिजनसाठी. आता हे लक्षात कसं ठेवायचं आहे की म्हणजे आता बरेच कॉमेडियन्स किंवा कोणी पण असं जोक मारत असतात की घरचं सगळं फायनान्स मिनिस्टर किंवा होम मिनिस्टर बायको असते, असं नाही का, की जेवढं काही फायनान्स असतं घरचं सगळी बायको बघत असते, म्हणजे स्त्री बघत असते. तर आपली सोसायटी तशी आहे. तर जे फायनान्शियल प्रोव्हिजन होते आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये तर ते एक स्त्रीने बघितले, कोण, नलिनी. दोन स्त्रिया होत्या, एक नलिनी सरकार आणि उषा सेन. ठीक आहे. नलिनी सरकार, उषा सेन. आता उषा सेन कसं लक्षात ठेवायचं आहे, उषा पण स्त्री होत्या. ते प्रेस गॅलरी कमिटी होती. आता प्रेस म्हणजे जे मीडिया वगैरे असतं ते, पण आपल्याला इथं प्रेस म्हणजे जे इस्त्री असते, आपण जे कपड्याला प्रेस करत असतो तर ते इलेक्ट्रिक वाली, तर ते लक्षात ठेवायचंय, प्रेस. आता उषा नावाची एक कंपनी आहे, तुम्हाला माहित असेल, जी कंपनी इलेक्ट्रिकचे अप्लायन्सेस बनवत असते, जसं फॅन झालं किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या उषा बनवत असतं. तर जी इलेक्ट्रिकची प्रेस आहे ती पण उषाच बनवत आहे, असं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर एस के धर, ही पण एक इम्पॉर्टंट कमिटी आहे, ही लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस साठी होती. ठीक आहे. ही पुढे पण येईल तुम्हाला पॉलिटीमध्ये. एस के धर, त्यानंतर जेव्हीपी कमिटी, फजल अली कमिटी, ह्या सगळ्या तुम्हाला पुढे येतील. आता फक्त एस के धर कमिटी आहे ती फक्त लक्षात ठेवा लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस साठी, म्हणजे काय, लँग्वेजच्या बेसिसवर जे राज्य बनले पाहिजे की नाही, जसं महाराष्ट्रासाठी मराठी, त्यानंतर तेलंगणासाठी तेलुगू किंवा आंध्र प्रदेशसाठी तेलुगू, तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी साठीची कमिटी होती एस के धर कमिटी, लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेससाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या कमिटी सगळ्या लक्षात ठेवायच्या आहेत, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर ड्राफ्टिंग कमिटी, ऑब्व्हियसली ह्याचे जे अध्यक्ष होते ते होते आंबेडकरजी. तर 7 मेंबर्सची कमिटी होती, अध्यक्ष आंबेडकर आणि इतर कोण होते, अय्यंगर, मुन्शी, शाहदुल्ला, त्याच्यानंतर माधवराव, त्याच्यानंतर कृष्णामचारी. ठीक आहे. आता हे लक्षात ठेवायचं बघा, अयो मुन्शी इथं लिहून दिलेलं आहे तुम्हाला, हे बघा, जेव्हा हे घेतलं होतं, अयो मुन्शी मोहम्मद माधव कृष्णा. अयो मुन्शी मोहम्मद माधव कृष्णा. अयो म्हणजे अय्यर, मुन्शी, के एम मुन्शी, त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला, त्यानंतर माधवराव आणि कृष्णामचारी, असे टोटल 6 जण आणि एक म्हणजे आंबेडकर, जे सगळ्यांनाच माहिती आहे. असे टोटल 7 जण ड्राफ्टिंग कमिटीमध्ये होते. ठीक आहे. हे सगळं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर कुठे, हा, एन्फोर्समेंट. आता एन्फोर्समेंट म्हणजे जे
कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते एन्फोर्स कसं झालं, ते लागू कसं झालं. तर 26 नोव्हेंबर 1949ला आपण पास केलं सगळ्यांनी मिळून टोटल सगळे नव्हते, फक्त जे 299 लोक होते तर त्याच्यापैकी 284 लोकांनी ते अटेंड केलं होतं आणि त्यांनी सिग्नेचर केलं होतं. ठीक आहे. तर 26 नोव्हेंबर 1949ला सिटीजनशिप इलेक्शन, जे प्रोव्हिजनल पार्लमेंट होते, टेम्पररी प्रोव्हिजन आणि शॉर्ट टायटल्स, तर हे लागू झाले. ठीक आहे. याचे आर्टिकल्स वगैरे पण दिलेले आहेत, तर ते पाठ करायची गरज नाही, पण हे सगळं पाठ करून ठेवा की कोणते कोणते लागू झाले. सिटीजनशिप पण हे 26 नोव्हेंबरला लागू झालंय. म्हणजे आपल्याला माहित आहे की 26 जानेवारी 1950 पासून आपलं कॉन्स्टिट्यूशन लागू झालं, पण ते जे कॉन्स्टिट्यूशन लागू झालं त्याच्या आधी त्या कॉन्स्टिट्यूशन मधल्या काही म्हणजे 5-6 प्रोव्हिजन्स होत्या, तेवढ्या लागू झाल्या. कोणती? सिटीजनशिप साठीची, इलेक्शन साठीची, प्रोव्हिजनल पार्लमेंट साठी. प्रोव्हिजनल पार्लमेंट म्हणजे काय? म्हणजे निवडून गेलेलं पार्लमेंट नाही, जे आधी त्याच्या आधी पार्लमेंट होतं ते पार्लमेंट म्हणजे प्रोव्हिजनल पार्लमेंट. आणि टेम्पररी प्रोव्हिजन्स म्हणजे तात्पुरते प्रोव्हिजन्स होते, जे ब्रिटिशर्स गेले आणि जे इंडियन्स आले, तर तो जो मधला पिरियड होता तो गॅप फुलफिल करायसाठी टेम्पररी आणि ट्रान्झिशनल पॉवर्स होते. ठीक आहे. शॉर्ट टायटल म्हणजे काय? की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, म्हणजे हे जे टायटल्स देतात ते शॉर्ट टायटल्स. त्याच्यानंतर 26 जानेवारी 1950 पासून जे इतर सगळे प्रोव्हिजन्स होते तर ते लागू झाले. आता 26 जानेवारी आपण हा डेट का निवडली? ह्या तारखेला आपण पूर्ण पास झालं होतं, पण ही डेट आपण निवडली 26 जानेवारी 1950 कारण की पूर्ण स्वराज डे आपण साजरा केला होता 26 जानेवारी 1930ला, जे लाहोर सेशन झालं होतं काँग्रेसचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आपण पूर्ण स्वराज डे आपण 26 नोव्हेंबरला करू आणि आपण झेंडा फडकवू. तर त्याच्यामुळे हे सगळं आपण 26 नोव्हेंबर 1950 पासून आपण आपलं जे रिपब्लिक डे आहे तो साजरा करतो. ठीक आहे. आणि 26 नोव्हेंबर 1949ला काय साजरा करतो? कॉन्स्टिट्यूशन डे. ठीक आहे. त्यानंतर काही फॅक्ट्स आहेत, जे कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती तर त्याची काय म्हणतात, त्याचं जे सील होतं किंवा त्याचा जो सिम्बॉल होता तो एलिफंट होता. त्यानंतर कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचा जो ऍडवायझर होते ते BN राव होते, सेक्रेटरी अय्यंगर, त्यानंतर चीफ ड्राफ्टमॅन SN मुखर्जी. इंग्लिश मधून जे कॅलिग्राफी केली तर ती कॅलिग्राफी रायजादा यांनी केली आहे. हिंदी मधून कॅलिग्राफी म्हणजे लिहिलेलं ते वैद्य यांनी. त्यानंतर आर्ट नंदलाल बोस. तर ह्या गोष्टी आहेत, त्या फक्त 2-4दा वाचून घ्या, परीक्षेमध्ये विचारू शकतात. त्यानंतर हिंदी कॉन्स्टिट्यूशन. आता कॉन्स्टिट्यूशन स्टार्टिंगला लिहिलं होतं सगळं इंग्लिश मधून लिहिलं होतं, त्यानंतर ट्रान्सलेट वगैरे पण केलं असणार आहे, पण ऑफिशियली ऑथॉरिटीने ट्रान्सलेट नव्हतं केलं. तर सगळ्यात आधी काय झालं की एक 58वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट आली आणि त्याच्यामध्ये आपण काय टाकलं? एक आर्टिकल 394A टाकलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की प्रेसिडेंटला म्हणजे पॉवर असेल की आपलं जे हिंदी जे कॉन्स्टिट्यूशन आहे तर ते हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं, आणि जे काही पुढे अमेंडमेंट्स येतील तर ते पण आपण हिंदीमध्ये ट्रान्सलेट करायचं. ठीक आहे. हे हिंदी कॉन्स्टिट्यूशनची अशी गोष्ट आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे रिव्हिजन मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूशनचं संपलेलं आहे. चलो फिर बाय बाय.